सर तुमचं नाव सांगा, कुठल्या आरोपीकडून तुम्ही बाजू मांडली आणि तुम्ही काय बाजू मांडली, न्यायालयाने काय निर्णय दिलाय? माझं नाव ॲडव्होकेट पुष्कर दुर्गे, मी आरोपी क्रमांक 1 भाग्येश ओसवाल तर्फे अपियर झालेलो आहे. आमचं म्हणणं असं होतं की एफआयआर मध्ये सेक्शन लावलेले आहेत ते सर्व बेलेबल सेक्शन्स आहेत आणि पोलिसांनी नंतर एक नॉन बेलेबल सेक्शन ऍप्लिकेबल केलेला आहे, लावला आहे त्याच्यामध्ये, जो त्याला ऍप्लिकेबल होत नाही. त्याच्यानंतर माझा जो रोल आहे, मी फक्त गाडीमध्ये बसलो होतो, गाडीच्या बाहेर काय झालं कसं झालं त्याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही, मी फक्त गाडीत बसलो होतो एवढंच माझं म्हणणं होतं. आणि त्याप्रमाणे मला कुठल्याही प्रकारचे कुठलेही सेक्शन मला ऍप्लिकेबल होत नाहीत असं आमचं आर्ग्युमेंट झालेलं आहे. त्याच्यामध्ये न्यायालयाने काय निर्णय दिला? सेक्शन 65 चं इंटरव्हेन्शन दाखल केलं होतं पोलिसांनी. सेक्शन 65 ते कसं लागू होत नाही? सेक्शन 65 लागू होत नाही ते आम्ही त्याला ऍज पर डेफिनेशन कोर्टाला सांगितलं. त्याच्यामध्ये कोर्टाने आर्ग्युमेंट आमचं धरून सरकारी वकील धरून 1 दिवस उद्यापर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.